दिल्ली पोलीस आणि एफएसएलची टीम जी आहे ती घटनास्थळाच्या बाहेर आलेली आहे आणि काही माहिती जी आहे ती अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून दाखवू शकतो की दिल्ली पोलिसांच्या सुरक्षिततेमध्ये एफएसएलचे अधिकारी जे आहेत फॉरेन्सिक टीमचे ते घटनास्थळापासून पुढे पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांना कुठल्या काही पद्धतीची माहिती मिळालेली आहे। त्या अनुषंगाने तपासाचा भाग म्हणून हे सगळे अधिकारी समोर पोहोचलेच आपल्याला बघायला मिळते। प्रत्येक गोष्टीची माहिती खरं तर त्यांच्याकडून घेतली जात आहे आणि घटनास्थळाच्या अगदी काही मीटर अंतरापर्यंत म्हणजे साधारणतः ज्या ॲम्ब्युलन्स वगैरे लावलेले आहेत साधारणतः 100 मीटर अंतरापर्यंत त्या ठिकाणी हे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि रस्त्याच्या कडेला काही गोष्टीची जी दृश्य आहेत त्याची माहिती त्यांच्याकडून घेतली जात आहे। फॉरेन्सिकची ज्या पद्धतीने काही गोष्टी मिळत आहेत का त्याच्या अनुषंगाने देखील हे अधिकारी तपासणी करत आहेत आणि ॲम्ब्युलन्सच्या बाजूला काही जशा पद्धतीने काल आपण दाखवलं होतं की काही ठिकाणी तुकडे काचेचे तुकडे जे आहेत ते पडलेले आहेत आणि सोबतच काही लोकांचे म्हणजे ज्यांचा मृत्यू झालेला होता त्यांचे काही बॉडीचे पार्ट्स देखील खरं तर बाहेर अनेक ठिकाणी पडलेले होते आणि त्याची माहिती खरं तर यांच्याकडनं घेण्याचा प्रयत्न केला जातोय। खरं तर या ठिकाणी दृश्यांच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो की फॉरेन्सिक टीमच्या अधिकाऱ्यांकडनं एक जो अंगठा आहे आणि बोट आहे म्हणजे अंगठा आणि बोट हे ॲम्ब्युलन्सच्या बाजूला पडलेलं आहे आणि ते कलेक्ट करण्यासाठी एफएसआयची टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे। प्रमुख अधिकाऱ्यांसह 3 ते 4 अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडनं ही सगळी ही जी अंगठा आणि बोट आहे ते तपासणीसाठी सोबत घेतलं जात आहे आणि अधिकाऱ्यांकडनं तपासणी जी आहे ती केली जात आहे। एक बोटाचा तुकडा जो आहे तो या ठिकाणी आहे। अधिकारी एकमेकांशी चर्चा करत आहेत आणि पोलिसांच्या सोबतच खरं तर हे घेऊन गेलं जाईल कारण या घटनेमध्ये अद्यापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। अनेक लोक खरं तर जखमी आहेत आणि त्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर अधिकाऱ्यांकडे म्हणजे घटना ज्या ठिकाणी घडली त्यापासून अगदी काही मीटर अंतर म्हणजे साधारणतः 100 मीटर अंतरापर्यंत याचे जे तुकडे होते ते पडल्याचं आपल्याला बघायला मिळतं। म्हणजे स्फोट किती भयानक असू शकतो याचा अंदाज या सगळ्यातनं आपल्याला येऊ शकतो कारण ज्या पद्धतीनं स्फोट घडल्याच्या नंतर खूप दूरपर्यंत म्हणजे मेट्रो स्टेशनच्या गेटपर्यंत असेल त्यानंतर चांदणी चौकाच्या परिसरापर्यंत असेल खरं तर काचेचे तुकडे असतील किंवा हे पडल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर खरं तर अधिकाऱ्यांनी हा जो अंगठा होता तो ताब्यात घेतल्याचं देखील बघायला मिळतं। याचा तपास अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे पण एफएसआयचे अधिकारी जे असतील ते दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून इथं आलेले होते। साधारणतः 100 मीटरचा ज्या ठिकाणी घटना घडली त्यापासून 100 मीटर अंतरावरती हा परिसर होता आणि त्या ठिकाणी येऊन जे काही फॉरेन्सिकच्या अनुषंगानं ज्या गोष्टी होत्या त्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचं दृश्य आज आपल्याला पाहायला मिळालं आहे। कॅमेरामन विनोद कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।